तुमच्या खिशातून जर कोणी रोज 86,000 400 रुपये चोरले आणि ते कधीच परत केले नाहीत, तर तुम्ही काय कराल? तुम्ही नक्कीच संतापल, पोलिसांत झाल किंवा त्या चोराला पकडाल, बरोबर ना? पण मित्रांनो, दुर्दैवाने रोज हेच तुमच्यासोबत घडतंय. आपल्याला दररोज 86,400 सेकंद मिळतात आणि दिवस संपला की ते कायमचे नाहीसे होतात. तरीही आपण शांत असतो. का? कारण आपल्याला वेळेची किंमतच कळलेली नाहीये. नमस्कार मित्रांनो, जरा विचार करा. आपल्या सर्वांकडे दिवसाचे 24 तास असतात. ना त्यापेक्षा जास्त, ना त्यापेक्षा कमी. हेच ते 24 तास होते ज्यांच्या जोरावर डॉक्टर APJ अब्दुल कलाम मिसाईल मनमाना बनले आणि भारताची ताकद संपूर्ण जगाला दाखवून दिली. हेच ते 24 तास होते ज्यांच्या मदतीने धीरूभाई अंबानींनी पेट्रोल पंपावर काम करण्यापासून ते देशातलं सर्वात मोठं बिझनेस साम्राज्य उभं केलं. आणि हेच ते 24 तास आहेत जे बिल गेट्स आणि एलॉन मस्क यांनाही मिळतात. फरक फक्त एवढाच आहे की ही यशस्वी माणसं वेळेला वाया घालवत नाहीत, तर प्रत्येक मिनिटाचा योग्य वापर करतात. आता जरा स्वतःच्या दिवसावर नजर टाका. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किती वेळ तुम्ही खरोखर तुमच्या स्वप्नांसाठी देता आणि किती वेळ मोबाईल स्क्रोल करण्यात, फालतू गप्पा मारण्यात किंवा निरर्थक कामांमध्ये वाया जातो. हकीकत ही आहे की आपणा सर्वांना वाटतं की आपण खूप बिझी आहोत, पण सत्य हे आहे की आपण फक्त बिझी दिसतो, प्रॉडक्टिव्ह नसतो. याच कारणामुळे अनेकदा वर्षे निघून जातात आणि आपण जिथे होतो तिथेच उभे राहतो. जरा विचार करा, जर आजपासून तुम्ही तुमच्या वेळेचा योग्य वापर करायला सुरुवात केली, जर तुम्ही दररोज एक छोटं पाऊल तुमच्या स्वप्नांच्या दिशेने टाकलं, तर 1 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर तुमचं आयुष्य कुठे बदलू शकते. पण जर तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला प्लॅनिंग केलं असेल, तर तुमच्याकडे एक स्पष्ट नकाशा असतो की तुम्हाला कोणत्या दिशेने जायचंय. जर नकाशाच नसेल, तर तुम्ही नक्कीच भरकटाल.
आता विचार करा, विद्यार्थ्याच्या आयुष्यात जर अभ्यासाचं वेळापत्रक नसेल तर काय होईल? एक दिवस गणित करतील, एक दिवस इंग्लिश, मग अनेक दिवस आणि परीक्षेच्या वेळी डोकं धरून बसावं लागेल. हाच नियम आयुष्यातही लागू होतो. यशस्वी लोक त्यांच्या दिवसाचं आधीच नियोजन करतात. बिल गेट्स यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की ते आपला दिवस अर्ध्या तासाच्या स्लॉटमध्ये डिव्हाइड करतात. का? कारण जेव्हा तुम्ही तुमच्या दिवसाला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तोडून प्लॅन करता, तेव्हा तुम्ही वेळेला कंट्रोल करता. वेळ तुम्हाला कंट्रोल करत नाही. यासाठी प्रॅक्टिकल मार्ग काय आहे? खूप सोपा आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्याबरोबर 10 मिनिटं काढा आणि लिहा की आज तुम्हाला कोणती 3 सर्वात महत्त्वाची कामं पूर्ण करायची आहेत. फक्त 3, जास्त नाही. ही 3 कामं अशी असली पाहिजेत जी तुमची प्रगती पुढे नेतील ना, की अशी छोटी मोठी कामं जी कधीही होऊ शकतात. ह्याला म्हणतात रूल ऑफ 3. आणि जेव्हा तुम्ही त्या 3 कामांवर फोकस करून दिवस घालवाल, तेव्हा संध्याकाळी तुम्हाला वाटेल की आजचा दिवस तुम्ही खरोखर जगलात, वाया घालवला नाही. आता तुम्हाला वाटत असेल की हे तर सोपं आहे, पण हे काम का करत नाही? ह्याचं कारण आहे एकुडी डिस्ट्रॅक्शन्स. जेव्हा तुम्ही दिवसाचं प्लॅनिंग करत नाही, तेव्हा दुसऱ्यांचं प्लॅनिंग तुमच्या आयुष्यावर हावी होतं. व्हॉट्सॲपचा मेसेज, बॉसचं अचानक आलेलं काम किंवा सोशल मीडियाची नोटिफिकेशन, हे सगळं तुमचा वेळ खाऊन टाकतात. पण जर तुमच्याकडे लिस्ट असेल की आज तुम्हाला काय करायचंय, तर तुम्ही सहजपणे नाही बोलू शकता. कारण तुम्हाला माहीत आहे की तुमच्याकडे आधीच महत्त्वाची कामं आहेत. सो हा बिट नंबर 1 क्लिअर आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात एका स्पष्ट प्लॅनिंगने करा. मग ती डायरी असो, मोबाईल आर्ट पॅप असो किंवा साधी वही, बस लिहायला सुरुवात करा. विश्वास ठेवा, ही छोटीशी सवय तुम्हाला एक नवी स्पष्टता आणि कंट्रोल देईल. हॅबिट नंबर 2, डिस्ट्रॅक्शन्सला हरवायला शिका, नाहीतर ते तुम्हाला हरवतील. आता बघा, तुम्ही प्लॅनिंग तर बनवलं, दिवसाची 3 सर्वात महत्त्वाची कामं लिहून घेतली, पण जसं तुम्ही काम करायला बसता तसं मोबाईल वाजतो, व्हॉट्सॲपवर मेसेज, इंस्टाग्रामवर नोटिफिकेशन, यूट्यूबचा नवीन व्हिडिओ, आणि अचानक तुमचं लक्ष त्या कामावरून हटून दुसरीकडे जातं. परिणाम असा होतो की तुम्ही काम सुरू तर करता, पण मध्ये सारखा ब्रेक घेता आणि दिवसाच्या शेवटी असं वाटतं की मी तर दिवसभर बिझी होतो, पण आउटपुट 0 निघतं. एकदा स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी एक इंटरेस्टिंग स्टडी केली होती. त्यांना असं आढळलं की जेव्हा माणूस कामाच्या दरम्यान वारंवार डिस्ट्रॅक्ट होतो, तेव्हा त्याला पुन्हा त्याच लेवलच्या फोकसमध्ये परत यायला किमान 23 मिनिटं लागतात. कल्पना करा, जर तुम्ही दिवसातून 10 वेळा फोन चेक केला तर तुमची प्रॉडक्टिव्हिटी किती खाली येत असेल. आता एक छोटीशी गोष्ट ऐका. थॉमस एडिसन जेव्हा त्यांच्या शोधांवर काम करायचे, तेव्हा त्यांनी आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला स्पष्ट सांगितलं होतं की जोपर्यंत मी ॲबमध्ये आहे, कोणीही मला डिस्टर्ब करणार नाही. त्यांचं मानणं होतं की डिस्ट्रॅक्शन फक्त वेळच चोरत नाही, तर आपली क्रिएटिव्हिटी सुद्धा मारून टाकतं. याच कारणामुळे त्यांनी हजारो शोध लावले आणि जगाला इलेक्ट्रिक बल्बसारखी भेट दिली. यावर प्रॅक्टिकल उपाय काय? 1. डिजिटल सीमा. तुमचा फोन सायलेंट मोडवर ठेवा आणि काम करताना तो थोडा लांब ठेवा. 2. फोकस टाइम ब्लॉक्स, म्हणजे 1-1 तासाचे ब्लॉक बनवा, ज्यामध्ये तुम्ही फक्त तुमच्या कामावर लक्ष द्याल. मध्येच कोणतंही नोटिफिकेशन नाही, कोणताही कॉल नाही. ब्लॉक संपल्यानंतर तुम्ही 5 ते 10 मिनिटांचा छोटा ब्रेक घेऊ शकता. 3. वातावरण. आपल्या आसपासचं वातावरण डिस्ट्रॅक्शन फ्री बनवा. जर तुम्ही अभ्यास किंवा काम करत असाल आणि समोर टीव्ही चालू असेल किंवा खोली अस्ताव्यस्त असेल, तर साहजिकच मन विचलित होईल. एक स्वच्छ आणि शांत जागा निवडा
आणि आपल्या मेंदूला सिग्नल द्या की आत्ता काम करायचं आहे, बाकी सगळं नंतर. लक्षात ठेवा, डिस्ट्रॅक्शन ही छोटी गोष्ट वाटते, पण हीच तुमच्या आयुष्याचा स्पीड कमी करते. आणि जेव्हा तुम्ही डिस्ट्रॅक्शन्सवर कंट्रोल मिळवाल, तेव्हाच तुम्हाला वेळेची खरी किंमत समजेल. हॅबिट नंबर 3, आपली एनर्जी योग्य कामात इन्व्हेस्ट करा. सगळीकडे विखूर नका. विचार करा, जर तुमच्याकडे दिवसभर अनलिमिटेड एनर्जी असती तर कदाचित तुम्ही प्रत्येक काम सहज केलं असतं. पण सत्य हे आहे की माणसाची एनर्जी लिमिटेड असते. सकाळी उठल्यावर आपल्याकडे एक फ्रेश बॅटरी असते आणि दिवस जसजसा पुढे जातो तशी ही बॅटरी डिस्चार्ज होऊ लागते. प्रॉब्लेम हा होतो की आपण अनेकदा ही एनर्जी फालतू गोष्टींमध्ये वाया घालवतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वाद, निरर्थक सोशल मीडिया स्क्रोलिंग, दुसऱ्यांच्या कामात अनावश्यक ढवळाढवळ, हे सगळं आपली मेंटल बॅटरी खाऊन टाकतात. आता या गोष्टीवर लक्ष द्या. वॉरेन बफे यांना एकदा कोणीतरी विचारलं की तुमच्या यशाचं सर्वात मोठं रहस्य काय आहे. त्यांनी साधं उत्तर दिलं की मी माझी एनर्जी प्रत्येक कामात लावत नाही, तर फक्त त्या कामांमध्ये लावतो जे माझी ग्रोथ मल्टिप्लाय करतात. तुम्ही तुमच्या आयुष्यात बघा. समजा तुम्ही स्टुडंट आहात. जर तुम्ही दिवसभर प्रत्येक विषयात सारखाच वेळ खर्च करत राहिलात तर 18 ॲव्हरेज मार्क्स मिळतील. पण टॉप करण्यासाठी तुम्हाला त्या विषयांवर जास्त एनर्जी लावावी लागेल, जे तुमचे मार्क्स वाढवतील. तसंच प्रोफेशनल लाईफमध्ये प्रत्येक काम स्वतः करण्यापेक्षा तुम्ही तुमची एनर्जी त्या कामात लावा जी तुमची स्ट्रेंथ आहे आणि बाकीची कामं दुसऱ्यांवर सोपवा. प्रॅक्टिकल मार्ग. सर्वात आधी एक लिस्ट बनवा की कोणती कामं तुमच्या ग्रोथसाठी हाय व्हॅल्यू आहेत आणि कोणती कामं फक्त तुमची एनर्जी खात आहेत. उदाहरणार्थ, नवीन स्किल शिकणं, साईड प्रोजेक्टवर काम करणं किंवा करिअर बिल्डिंग टास्क करणं हे हाय व्हॅल्यू आहे. तेच बेवजह गॉसिप करणं, सतत नोटिफिकेशन्स बघणं किंवा प्रत्येक छोट्या गोष्टीत परफेक्शन शोधणं हे लो व्हॅल्यू आहे. आता दररोज जाणीवपूर्वक प्रयत्न करा की तुम्ही तुमची 70% एनर्जी फक्त हाय व्हॅल्यू कामांमध्ये लावाल. दुसरी स्टेप म्हणजे एनर्जी ऑडिट. म्हणजे एक आठवडा ट्रॅक करा की तुम्ही तुमची एनर्जी कुठे खर्च करत आहात. तुम्हाला धक्का बसेल की दिवसभराच्या एनर्जीचा मोठा हिस्सा अशा गोष्टींमध्ये जातोय ज्यांचा तुमच्या यशाशी काहीच संबंध नाही. जेव्हा तुम्हाला हे डोळ्यासमोर दिसेल तेव्हा तुम्ही आपोआप त्या फालतू कामांपासून दूर व्हाल. लक्षात ठेवा, वेळ तर सर्वांकडे आहे, पण फरक एनर्जी इन्व्हेस्टमेंटचा आहे. कोणी आपली एनर्जी त्या कामात लावतो जो त्याला 10 टाइम्स ग्रोथ देतो आणि कोणी तीच एनर्जी फालतू कामात वेस्ट करतो. चॉईस तुमची आहे. हॅबिट नंबर 4, टाळाटाळ करण्याची सवय मोडून काढा. विचार करा, तुम्ही कामाची लिस्ट बनवली, त्यात स्पष्ट लिहिलं होतं की आज तुम्हाला 3 महत्त्वाची कामं पूर्ण करायची आहेत. पण जसं तुम्ही काम करायला बसलात, डोक्यात विचार आला, एक कणी चलो आधी थोडं यूट्यूब बघूया, फक्त 10 मिनटं. मग वाटलं चहा पिऊन सुरुवात करू, आणि बघता बघता पूर्ण दिवस निघून गेला. रिझल्ट? काम तरीही अपूर्णच. यालाच म्हणतात प्रोक्रस्टिनेशन, म्हणजेच काम पुढे ढकलणं. ही सवय इतकी भयानक आहे की ती तुमच्या स्वप्नांना हळूहळू खाऊन टाकते. टाइम वेस्ट करण्याचं सर्वात मोठं हत्यार म्हणजे प्रोक्रस्टिनेशन आहे. आणि गंमत म्हणजे आपल्याला माहीत असतं की आपण काम केलं पाहिजे, तरीही आपण ते लांबणीवर टाकतो. का? कारण आपला मेंदू कम्फर्ट झोन सोडायला तयार नसतो. एक इंटरेस्टिंग गोष्ट ऐका. लिओनार्दो दा विंची, ज्यांच्या पेंटिंग्स जगभर प्रसिद्ध आहेत, त्यांनी त्यांची सर्वात फेमस पेंटिंग मोनालिसा पूर्ण करायला जवळपास 16 वर्ष लावली. कारण ते वारंवार ते काम टाळत राहिले
आणि परफेक्शन शोधत राहिले. कल्पना करा, जर त्यांनी प्रोक्रस्टिनेशनला कंट्रोल केलं असतं तर कदाचित जगाला आणखी मास्टरपीस मिळाले असते. पण फरक हा आहे की यशस्वी लोक प्रोक्रस्टिनेशनला हरवण्याचे मार्ग शोधतात. जशी नाईकची टॅगलाईन आहे, जस्ट डू इट, म्हणजे विचार करणं बंद करा, फक्त ॲक्शन घ्या. प्रॅक्टिकल मार्ग: 1. 2 मिनिटांचा नियम. जर एखादं काम 2 मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी वेळात होऊ शकत असेल तर ते आताच्या आता करा. उशीर करू नका. येते जेव्हा आपण आपल्या प्रायोरिटीज क्लिअर ठेवत नाही. एक खूप प्रसिद्ध उदाहरण आहे अमेरिकन प्रेसिडेंट ड्वाइट आयझनहॉवर यांचं. त्यांनी एक प्रायोरिटी मॅट्रिक्स बनवली होती, जिला आज आयझनहॉवर बॉक्स म्हणतात. या बॉक्समध्ये कामांना 4 भागात वाटलं जातं. 1. इम्पॉर्टंट आणि अर्जंट, हे काम ताबडतोब करायचं आहे. 2. इम्पॉर्टंट पण अर्जंट नाही, हे काम भविष्यासाठी महत्त्वाचं आहे, याला प्लॅन करा. 3. अर्जंट पण इम्पॉर्टंट नाही, ही ती कामं आहेत जी दुसऱ्यांसाठी अर्जंट वाटतात पण तुमच्यासाठी तितकी महत्त्वाची नाहीत. 4. इम्पॉर्टंट नाही आणि अर्जंट पण नाही, ही ती कामं आहेत जी फक्त वेळ वाया घालवतात, जसं की विनाकारण स्क्रोलिंग. आता विचार करा, जर तुम्ही रोज आपल्या कामांना या मॅट्रिक्समध्ये टाकलं तर तुम्हाला लगेच क्लिअर होईल की आज कशावर फोकस करायचा आहे आणि कशाला इग्नोर करायचं आहे. विद्यार्थी, जीवनातलं एक रिलेटेबल उदाहरण बघू. समजा तुमच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यावेळी परीक्षेचा अभ्यास करणं इम्पॉर्टंट आणि अर्जंट आहे, पण अनेक विद्यार्थी त्यावेळी सुद्धा खोली साफ करणं, मित्राशी गप्पा मारणं किंवा यूट्यूब व्हिडिओ बघण्यात बिझी असतात. म्हणजे ते आपली प्रायोरिटी चुकवतात. परिणामी शेवटच्या क्षणी ॲप लीक होतं. प्रॅक्टिकल मार्ग: सर्वात आधी रोज सकाळी किंवा रात्री 5 मिनिटं काढा आणि कामांची लिस्ट बनवा. मग त्या लिस्टला महत्त्व आणि तातडीनुसार फिल्टर करा. आता फक्त टॉप 3 कामांवर फोकस करा. हीच ती कामं आहेत जी तुमचं आयुष्य पुढे नेतील. बाकी छोटी मोठी कामं आपोआप होऊन जातील. दुसरा मार्ग म्हणजे नाही म्हणायला शिका. प्रायोरिटी सेट करण्याचा अर्थ आहे की तुम्हाला प्रत्येक कामाला हो म्हणायचं नाहीये. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वीकारता तेव्हा तुमची एनर्जी आणि वेळ सगळीकडे विखुरली जाते. पण जेव्हा तुम्ही फक्त आपल्या प्रायोरिटीवाल्या कामांना हो म्हणता
तेव्हा तुमची प्रॉडक्टिव्हिटी 10 टाइम्स वाढते. लक्षात ठेवा, ज्यांच्या आयुष्यात स्पष्टता असते की काय आधी करायचं आणि काय नंतर, तेच लोक यशाच्या मार्गावर वेगाने धावतात. बाकीचे लोक फक्त प्रत्येक छोट्या कामात अडकून बिझी दिसतात, पण प्रगती करत नाहीत. हॅबिट नंबर 6, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण कमजोर शरीर मजबूत मनाला साथ देऊ शकत नाही. विचार करा, जर तुमच्या गाडीत पेट्रोलच नसेल तर ती धावेल का? अजिबात नाही. त्याचप्रमाणे माणसाचं शरीर हे त्याचं इंजिन आहे. जर शरीर कमजोर असेल, आरोग्य खराब असेल, तर डोक्यात कितीही मोठ्या आयडियाज असल्या तरी त्या अंमलात येणारच नाहीत. प्रॉब्लेम हा आहे की आपण यशाच्या मागे धावता धावता अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. रात्र रात्र जागर राहणं, जंक फूड खाणं, व्यायाम न करणं, हे सगळं शॉर्ट टर्ममध्ये नॉर्मल वाटतं, पण लाँग टर्ममध्ये हे तुमची प्रॉडक्टिव्हिटी हळूहळू संपवून टाकतं. एक छोटीशी गोष्ट बघा. स्टीव्ह जॉब्स, जे जगातील सर्वात क्रिएटिव्ह मनांपैकी एक होते, त्यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात म्हटलं होतं, हेल्थ इज द मोस्ट व्हॅल्युएबल ॲसेट. विदाउट इट नथिंग मॅटर्स. पैसा, यश, अचीवमेंट्स सगळं व्यर्थ आहे जर आरोग्य नसेल. आता एक उदाहरण स्टुडंट लाईफमधून. समजा तुम्हाला परीक्षेसाठी पूर्ण रात्र अभ्यास करायचा आहे. तुम्ही विचार केला, चलो कॉफी पिऊन जागत राहू. पहिली रात्र ठीक आहे, दुसरी रात्र पण चालेल, पण तिसऱ्या दिवशी मेंदू काम करणं बंद करतो. तुमची एकाग्रता ढासळते, लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होते. म्हणजे तुम्ही वेळ तर लावला, पण आउटपुट शून्याच्या बरोबर मिळालं. ह्याचा प्रॅक्टिकल मार्ग काय? 1. पुरेशी झोप. 6 ते 8 तासांची झोप तुमची मेमरी आणि फोकससाठी सर्वात मोठं औषध आहे. झोपेशी तडजोड करून यश मिळत नाही, तर अपयश लवकर येतं. 2. नियमित व्यायाम. तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही. साधं चालणं, स्ट्रेचिंग किंवा 15 ते 20 मिनिटांचा घरगुती व्यायामसुद्धा तुमची एनर्जी दुप्पट करू शकतो. जेव्हा शरीर ॲक्टिव्ह असतं, तेव्हा मेंदूही ॲक्टिव्ह राहतो. 3. पौष्टिक आहार. जंक फूड आणि तेलकट अन्न थोड्या वेळेसाठी चव देतं, पण लाँग टर्ममध्ये तुमची एनर्जी शोषून घेतं. साधं घरचं जेवण, फळं आणि भरपूर पाणी, हे सगळं तुमची काम करण्याची क्षमता नैसर्गिकरित्या वाढवतं. 4. मेंटल हेल्थ. मेडिटेशन. दीर्घ श्वास घेणं किंवा फक्त 10 मिनिटं शांत बसणं तुम्हाला स्ट्रेस फ्री बनवतं. तणाव कमी असेल तर निर्णय घेण्याची क्षमता वाढते. लक्षात ठेवा, ग्रोथ फक्त पुस्तकांमधून, व्यवसायातून किंवा हार्डवर्कने येत नाही. ग्रोथ तेव्हा येते जेव्हा तुमचं मन आणि शरीर दोन्ही एका रेषेत असतात. कमजोर शरीरासोबत 10 टाइम्स ग्रोथचं स्वप्न बघणं अशक्य आहे. हॅबिट नंबर 7, शिकणं कधीच थांबवू नका, कारण ग्रोथ लर्निंगमधूनच येते. विचार करा, जर एखादा मोबाईल फोन अपडेट झाला नाही तर काय होतं? काही वर्षात तो स्लो पडतो, डाटा ॲप्स चालणं बंद होतात आणि शेवटी त्याला फेकून देऊन नवीन घ्यावा लागतो. अगदी हीच अवस्था माणसाची सुद्धा होते. जर तुम्ही शिकणं थांबवलं तर तुमची ग्रोथ तिथेच थांबते. जग पुढे निघून जातं आणि तुम्ही मागे पडता. थॉमस जेफरसन म्हणाले होते, ही हू नोज बेस्ट नोज हाऊ लिटल ही नोज. यशस्वी लोक नेहमी शिकत असतात. बिल गेट्स दरवर्षी 50 पेक्षा जास्त पुस्तकं वाचतात. एलॉन मस्क यांनी रॉकेट सायन्सचं औपचारिक शिक्षण घेतलं नव्हतं, पण त्यांनी पुस्तकांवरून आणि सतत शिकून स्पेसएक्स सारखी कंपनी उभी केली. आता एक रिलेटेबल गोष्ट स्टुडंट लाईफमधून. कल्पना करा, एक विद्यार्थी फक्त सिलेबस पूर्ण करून थांबतो आणि दुसरा विद्यार्थी सिलेबससोबत एक्स्ट्रा रेफरन्स बुक्स, ऑनलाईन लेक्चर्स आणि प्रॅक्टिस टेस्टसुद्धा करतो. परीक्षेत साहजिकच आहे की दुसरा विद्यार्थीच टॉप करेल, कारण त्याने शिकण्याची सवय लावून घेतली आहे.
प्रॅक्टिकल मार्ग. 1. डेली रीडिंग. रोज फक्त 20 ते 30 मिनिटं वाचण्याची सवय लावा. मग ती पुस्तकं असतील, आर्टिकल्स असतील किंवा ऑडिओ बुक्स. ज्ञान हळूहळू तुमच्या मेंदूची सर्वात मोठी संपत्ती बनतं. 2. लोकांकडून शिका. प्रत्येक माणसाकडून काही ना काही शिकता येतं. कधी एखाद्या अनुभवी व्यक्तीशी बोला. कधी कोणाला विचारा की तो ते काम कसं करतो. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकल जगात पुढे नेतात. 3. नवीन स्किल्स शिका. आजच्या जगात फक्त एका स्किलवर अवलंबून राहणं धोक्याचं आहे. जर तुम्हाला जॉब सिक्युरिटी आणि ग्रोथ हवी असेल तर नवीन स्किल्स शिकत राहणं गरजेचं आहे. जसे की डिजिटल मार्केटिंग, कम्युनिकेशन, कोडिंग. हे सगळं तुम्हाला पुढे नेतं. 4. रिफ्लेक्ट आणि अप्लाय. फक्त वाचणं आणि ऐकणं पुरेसं नाही, तुम्हाला ते अंमलात आणावं लागेल. समजा तुम्ही टाईम मॅनेजमेंटवर पुस्तक वाचलं तर दुसऱ्या दिवशी त्याच्या टिप्स वापरा. हीच खरी लर्निंग आहे. लक्षात ठेवा, शिकण्याची सवय तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत मजबूत बनवते. वेळ बदलतो, टेक्नॉलॉजी बदलते, पण जर तुमची शिकण्याची सवय स्ट्रॉंग असेल तर तुम्ही नेहमी गेममध्ये पुढे राहाल. हॅबिट नंबर 8. योग्य माणसांच्या सहवासात राहा. कारण तुमचं वातावरण तुमची स्पीड ठरवतं. विचार करा, जर तुम्ही रोज अशा मित्रांसोबत राहाल जे सकाळी उशिरा उठतात, दिवसभर फक्त गप्पा मारतात आणि आयुष्यात ज्यांचे काहीच ध्येय नाही, तर हळूहळू तुम्हीही तसेच वागू लागाल. दुसरीकडे जर तुम्ही अशा लोकांसोबत राहाल जे मोटिवेटेड आहेत, कष्टाळू आहेत आणि नेहमी प्रगतीच्या गोष्टी करतात, तर आपोआप तुमचं माइंडसेटसुद्धा तसंच बनेल. यालाच म्हणतात वातावरणाचा परिणाम. एक प्रसिद्ध म्हण आहे, यू आर द ॲव्हरेज ऑफ द 5 पीपल यू स्पेंड द मोस्ट टाईम विथ. म्हणजेच तुम्ही त्या 5 लोकांची सरासरी बनता ज्यांच्यासोबत तुम्ही तुमचा जास्तीत जास्त वेळ घालवता. जर ते लोक पॉझिटिव्ह असतील, महत्त्वाकांक्षी असतील, तर तुम्हीही नॅचरली तसेच बनाल. पण जर ते निगेटिव्ह असतील, तक्रारी करत असतील, तर तुमचं डोकंही तेच विचार करू लागेल. महात्मा गांधींच्या सोबत राहणारे लोक अनेकदा म्हणायचे की त्यांचा सर्वात मोठा प्रभाव त्यांच्या आसपासच्या लोकांवर पडत असे. गांधीजी आपल्या तत्वांना इतकं ठामपणे पाळायचे की त्यांच्या सहवासात जो कोणी येईल तो आपोआप शिस्तप्रिय आणि पॉझिटिव्ह बनायचा. वातावरण माणसाला घडवतं. प्रॅक्टिकल मार्ग. 1. आपल्या सर्कलचं ऑडिट करा. आपल्या मित्र, सहकारी आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवलं आवर स्वतःला विचारा, हे लोक मला इन्स्पायर करतात की माझी एनर्जी शोषून घेतात. जर उत्तर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला त्यांच्यापासून अंतर ठेवलं पाहिजे. 2. ग्रोथ ओरिएंटेड माणसं शोधा. जर तुमच्या आसपास असे लोक नसतील तर पुस्तकांमधून आणि ऑनलाईन कम्युनिटीजमधून शिकायला सुरुवात करा. बुक्स हे तुमचे असायलेंट मेंटर्स असतात. यूट्यूबवर यशस्वी लोकांचे इंटरव्ह्यू बघा, पॉडकास्ट ऐका, हे सुद्धा तुमच्या सर्कलचा भाग बनतात. 3. मास्टरमाइंड ग्रुप. आपल्यासारखीच ध्येय असलेल्या लोकांचा एक ग्रुप बनवा, जिथे तुम्ही तुमच्या आयडिया शेअर करू शकाल आणि एकमेकांना जबाबदार धरू शकाल. जेव्हा लोक एकमेकांना सपोर्ट करतात तेव्हा ग्रोथ कित्येक पटीने वाढते. लक्षात ठेवा, जर तुम्ही एकटे धावाल तर कदाचित वेगाने धावाल, पण जर योग्य लोकांसोबत धावाल तर खूप दूरपर्यंत जाल. वातावरण नेहमी तुमची दिशा आणि वेग ठरवतं. हॅबिट नंबर 9. सातत्य हीच खरी जादू आहे. जर तुम्ही फक्त एका दिवसासाठी जिममध्ये गेलात आणि अपेक्षा केली की बॉडी बनेल, तर हे शक्य आहे का? अजिबात नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने एकाच दिवशी पूर्ण पुस्तक वाचलं आणि अपेक्षा केली की तो परीक्षेत टॉप करेल, तर हे होईल का? नाही. खरा रिझल्ट येतो रोजच्या छोट्या छोट्या
पण सातत्यपूर्ण प्रयत्नांनी. यालाच म्हणतात कन्सिस्टन्सीची ताकद. एक म्हण आहे, रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे बट इट वॉज बिल्ट एव्हरी डे. म्हणजेच मोठी कामं एका दिवसात पूर्ण होत नाहीत, पण रोज थोडं थोडं काम केल्याने ती नक्की पूर्ण होतात. आता एक प्रेरणादायी उदाहरण 19 क्रिकेटपटू विराट कोहली यांचं. त्यांनी आपली फिटनेस आणि बॅटिंग वर्ल्ड क्लास बनवण्यासाठी वर्षानुवर्षे रोज प्रॅक्टिस केली, डाएट कंट्रोल केलं आणि प्रत्येक दिवशी स्वतःला शिस्तीत ठेवलं. जर त्यांनी फक्त मूड आल्यावर प्रॅक्टिस केली असती तर कदाचित आज जगातील बेस्ट प्लेयर्समध्ये त्यांचं नाव नसतं. त्यांच्या यशाचं सर्वात मोठं सिक्रेट आहे 19 सातत्य. प्रॅक्टिकल मार्ग. 1. छोट्या सवयी. जर तुम्ही रोज 30 मिनिटं अभ्यास करता तर एका वर्षात तुम्ही 182 तास अभ्यास कराल. विचार करा, हेच 182 तास जर एखाद्या नवीन स्किलमध्ये लावले तर तुम्ही एक्सपर्ट बनू शकता. 2. मोटिवेशनच्या मागे धावू नका. डिसिप्लिन बनवा. मोटिवेशन कधी असतं, कधी नसतं. पण शिस्त तुमच्याकडून रोज काम करून घेते. जसं दात घासणं ही एक रोजची सवय आहे, त्यासाठी मोटिवेशन लागत नाही. तसंच आपल्या कामांना डेली रुटीनचा भाग बनवा. 3. प्रोग्रेस ट्रॅक करा. दररोजच्या छोट्या छोट्या प्रगतीला नोट करा. जेव्हा तुम्ही बघता की तुम्ही 10 दिवसांपासून न चुकता एक सवय पाळली आहे, तेव्हा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. कन्सिस्टन्सी बोरिंग वाटू शकते, पण हीच बोरिंग पावलं लाँग टर्ममध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी रिझल्ट्स आणतात. लक्षात ठेवा, यश ही एक घटना नाही, ती एक प्रोसेस आहे जी रोज रिपीट करावी लागते. हॅबिट नंबर 10. कृतज्ञता आणि सकारात्मकता आपली लाईफस्टाईल बनवा. विचार करा, जर सकाळी उठल्याबरोबर तुमचा पहिला विचार हा असेल की माझ्याकडे हे नाही आहे, माझ्या आयुष्यात फक्त प्रॉब्लेम्सच आहेत, तर पूर्ण दिवस कसा जाईल? टेन्शन, स्ट्रेस आणि निगेटिव्हिटीने भरलेला. पण दुसरीकडे जर सकाळी उठून सर्वात आधी तुम्ही विचार केला की थँक गॉड, माझ्याकडे आणखी एक दिवस आहे, चांगलं आरोग्य आहे, फॅमिली आहे आणि शिकण याची संधी आहे, तर आपोआप पूर्ण दिवस पॉझिटिव्ह एनर्जीने भरून जाईल. ही आहे कृतज्ञतेची ताकद. सायन्स सुद्धा हेच सांगतं. हार्वर्ड युनिव्हर्सिटीची रिसर्च सांगते की जे लोक रोज ॲग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतात, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार मानतात, ते लोक जास्त आनंदी, जास्त निरोगी आणि जास्त यशस्वी असतात. कारण त्यांचं डोकं प्रॉब्लेम्सवर नाही तर सोल्युशन्सवर फोकस करतं. एक छोटीशी गोष्ट. ओप्रा विन्फ्री, ज्या जगातील सर्वात यशस्वी महिलांपैकी एक आहेत, त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या यशाचं गुपित आहे एस ग्रॅटिट्यूड जर्नल. त्या रोज रात्री कमीत कमी 5 गोष्टी लिहायच्या ज्याबद्दल त्या कृतज्ञ आहेत. मग ती एखादी छोटी स्माईल असो, चांगलं जेवण असो किंवा एखाद्या अनोळखी व्यक्तीची मदत. हे लिहिल्याने त्यांचं डोकं आणि मन दोन्ही पॉझिटिव्ह राहायचं. प्रॅक्टिकल मार्ग. 1. ग्रॅटिट्यूड जर्नल. दररोज रात्री अशा 5 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही देवाचे किंवा निसर्गाचे आभारी आहात. ही सवय तुमच्या मेंदूला तक्रार मोडमधून ब्लेसिंग मोडमध्ये शिफ्ट करेल. 2. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. सकाळी आरशासमोर उभं राहून स्वतःशी सकारात्मक बोला, जसं की मी प्रगती करू शकतो, मी यशासाठी पात्र आहे. हे छोटे वाक्य तुमच्या सबकॉन्शियस माइंडला रिप्रोग्रॅम करतात. 3. सकारात्मकतेने स्वतःला वेढून घ्या. निगेटिव्ह बातम्या, निगेटिव्ह लोक आणि निगेटिव्ह विचारांपासून अंतर ठेवा. आपल्या आसपास असे लोक, अशी पुस्तकं आणि असा कंटेंट ठेवा जो तुम्हाला इन्स्पायर करेल. लक्षात ठेवा, कृतज्ञता आणि सकारात्मकता ही फक्त एक सवय नाही, ही एक जीवनशैली आहे. जेव्हा तुम्ही आभारी बनता
तेव्हा आयुष्य तुम्हाला आपोआप आणखी संधी आणि आनंद देतं. उतरो. आणि हाच आहे या पुस्तकाचा हाऊ टू स्टॉप वेस्टिंग टाइम. 10 हॅबिट्स फॉर 10 टाइम्स ग्रोथ. शेवटचा आणि सर्वात खोल धडा. मित्रांनो, आता हे तुमच्या हातात आहे की तुम्ही या 10 सवयींना तुमच्या जीवनात जागा देता की नाही. आणि बघा की कसं तुमची उत्पादकता, विकास आणि समाधान कित्येक पटीने वाढतं. वेळेला फुकट घालवू नका, कारण गेलेली वेळ परत येत नाही. पण जर तुम्ही आजपासून योग्य सवयी निवडल्या तर उद्या तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. जर तुम्हाला हा ऑडिओ बुक सारांश आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी कारण नाही प्रगती निवडतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा आणि पुढे जात राहा. धन्यवाद.